नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण जे हैदराबाद नाका आहे, दादा पुढं दाखवा, हे मागं दाखवा, हे हैदराबादला जाणारा रस्ता आहे. आणि इथं जे आपलं उडान पूल आहे क्रॉसमध्ये ते व्हायला लागलंय आणि सोलापूरचा विकास व्हायलाय बरं का. आपण दाखवा लागलो, बघा सोलापूरकर, हे आपला सोलापूरचा विकास आहे. तिथं पूर्वी जे आपले शेळगी आहे, दहिटणा आहे आणि इतर ठिकाण इथून क्रॉस करायचं, सिटीतनं जे आलेले लोकांना क्रॉस करता येत नव्हतं आणि अनेक वेळा इथं लोकांचे जीव गेलेले आहेत. आणि त्यामुळे हे जे हैदराबाद आणि सोलापूरचा जे रस्ता आहे हे ऍक्सिडेंट होत होते आणि इथं विनाकारण लोकांचे जीव जात होते. पण आता काम चालू केलंय बरं का आणि विकास होतय. आपण बघा लागलो, बघा दाखवा दादा, हे इथं खड्डा खांदून काय काय करायला लागलेत, इथं काय उभा करणार आहेत हे पूर्ण सगळी माहिती घेणार आहे. आणि पुढं बी काम चालू आहे, आपण तिथं बी जाणार आहोत आणि ह्याची माहिती पूर्ण सगळी जे आपले राष्ट्रीय महामार्ग आहे त्यांच्या जे इंजिनियर असेल किंवा तिथले अधिकारी असतील त्यांना विचारणार आहे नेमकं हे रस्ता कसा होणार आहे, वरचा उडान पूल बर का. मी आता वर येतो, आपण वर तिथं जाऊ म्हण आणि बघू म्हण. दादा दाखवा सगळं, हे मधोमध हैदराबाद नाक्यापासून ते हैदराबादला जाणारा रस्ता, इथं मधोमध एक खड्डा खांदलेला आहे आणि ह्या खड्ड्यामधूनच त्यांचं फाउंडेशन करून इथं वरनं रस्ता होणार आहे, उडान पूल होणार आहे. बघा ह्याला म्हणतात विकास, हे विकास आहे आणि होतंय बरं का, चालू आहे. हे पुढचा जे रस्ता आहे हे हैदराबादला जाणारा रस्ता आहे. पाठीमागचा जे रस्ता आहे ते आपल्या सिटीमध्ये येणारा रस्ता आहे बरं का. हा, तर हे आपल्या सोलापूरचा विकास आहे, हे विकास आहे आपल्या सोलापूरचा. आणि जर आपण आता इथं आलो, बाहेर आलो, खालून वर आलो आणि इथं पुढं बी दाखवा दादा, हे इकडून सोलापूर शहराचा जे रस्ता आहे, शहरातून बाहेर यायचा रस्ता आहे तिकडं समोरचा दादा, हे समोरचा रस्ता आहे. आणि इकडून जे गाड्या येणार आहेत मोठ्या आणि ते ज्याला डायरेक्ट हैदराबादला जायचं आहे ते ह्या उडान पुलावरनं जाणार आहेत. आणि जे आपले शेळगीतले इथले आजूबाजूचे जे परिसरातले लोक आहेत ते खालनं जातील आणि जे खालचे गाड्या आहेत सिटीमध्ये जाणार आहेत ते खालून आपल्या जे सर्व्हिस रोड आहे त्या रोड मधनं जाणार आहेत, त्या रोडावरनं जाणार आहेत. दादा समोर दाखवा दादा, हे काम व्हायला लागलंय आणि विकास होतोय बरं का, आपल्याला मान्य करावं लागेल. थेट आपण तिकडे जाऊया दादा, या हे आपल्या सोलापूरचा विकास आहे आणि आपण दाखवा लागलो. या दादा, हे काम चालू आहे बरं का. इधर आओ, या दादा, हे कहाँ से आप? बिहार से जी। कितने दिन चालू हो गया काम? काम तो अभी हम साहब क्रेन ऑपरेटर हैं। हाँ। क्रेन चलाते हैं। हाँ, और मेरे को इधर अभी 2-3 महीना हुआ है हाँ। सब फैमिली साथ आए? नहीं, अकेला। अकेला है? कैसा है हमारा सोलापुर? तुम्हारे उधर से इधर कैसा है? अच्छा है? बहुत अच्छा है। अच्छा है। हाँ। कितने लोग काम कर रहे हैं इधर? हमारा है, हम अकेला हूँ और लेबर सब है। लेबर है और ये ड्राइवर है। हाँ। इनके पास जाएंगे, आओ दादा, कितने दिन से काम चल रहा है? साल भर। हम लोग लेबर है साहब, इंजीनियर से बात कीजिए। इंजीनियर हाँ। साहब जो अभी आ रहे हैं 5 मिनट में वो बताएंगे। आपण इंजिनियरला विचारणार आहोत की हे किती दिवसात काम होणार आहे, काय होणार आहे. इथं भरपूर आपले ऍक्सिडेंट होत होते इथं आणि त्यामुळे
हे जे क्रॉस रस्ता आहे इकडून जे बाहेर जाणार आहे त्याचं काम चालू आहे. दाखवा दादा, वर फास्ट काम चालू आहे. आणि इकडे या दादा, इकडे बी या, की हे आपल्या सोलापूरचा विकास आहे, होतंय बरं का. आणि आपल्याला मान्य करावं लागेल. इकडून जे कंटेनर लावलेले आहेत, इकडे या दादा, हळू या, काम चालू आहे बरं का. या या दादा, या दादा, बघा आपण, बघा काम चालू आहे. आणि अवघ्या थोड्या दिवसात आपलं जे बाहेरनं हैदराबाद पुण्यावरून जे लोक येणार आहेत आणि ज्याला डायरेक्ट जायचं आहे ते लोक हैदराबादला डायरेक्ट वरनं जातील गाड्या घेऊन, अशी नियोजन आहे. आणि काम चालू आहे. दादा इकडून बी दाखवा तुम्ही सगळं पूर्ण. हा, हे लोक काम करायला लागलेत. काम लवकर व्हायला पाहिजे. जसं आपण पूर्वी मध्ये गेलो होतो पोलिसांच्या जे घरांच्या प्रकल्पाकडे, तसं हे बी लवकरात लवकर व्हायला पाहिजे बरं का. आणि काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी आपण त्यांना विनंती करू. जे राष्ट्रीय महामार्गाचे कोण आहेत आपले अधिकारी, त्यांच्याशी आपण संवाद साधून त्यांना विचारणार आहोत की हे काम किती दिवसात होणार आहे. तुमच्याकडेच आहे तर हे आपण इथं काय इंजिनियर आहेत का? साइट इंजिनियर. आपलं नाव काय साहेब? अभिषेक लिगाडे. हा? अभिषेक लिगाडे. लिगाडे. मला सांगा, हे जे बांधलं ह्याला काय म्हणतात? आता हे पियर आहे, खालचा जो पार्ट आहे ना, हा. हे पियर आहे. याला पूर्ण टोटल मध्ये सबस्ट्रक्चर मध्ये आपला ग्राउंड लेवलच्या वरती जो पार्ट आहे पियर कॅप टॉप पर्यंत, त्याला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो. आणि जो फाउंडेशनचा पार्ट आहे ते आपण त्याला फाउंडेशन पार्ट म्हणतो. त्याच्या फाउंडेशनच्या पार्टच्या वरती ग्राउंड लेवल पर्यंत त्याला सबस्ट्रक्चर म्हणतो. आणि ते जे खड्डा खांदाला तिकडे बी असंच व्हायला हा, सेम ह्याच्यासारखं तिथं पण आहे. तिथं फुटिंगची तयारी चालू आहे. म्हणजे आपला जो ब्रिजचा पार्ट आहे त्याचा लास्टचा पार्ट आहे तुला, हा. तो आपला शेळगी ब्रिज पासून इथपर्यंत, शेळगी ब्रिज पर्यंत आपला 450 मीटरचा अप्रोच आहे. त्याच्यानंतर 200 मीटरचा आपला ब्रिज आहे मध्ये. हा. तो ब्रिज मध्ये आपण खाली अंडरपास वगैरे गाड्यांसाठी व्हेकल अंडरपास ठेवलेला आहे. आणि त्यानंतर इथपर्यंत हा खड्डा जो खांदलेला आहे तो अबुटमेंट आहे आपला, शेवटचा पार्ट आहे ब्रिजचा. इकडनं उतरलं जातं. उतरला अप्रोच आपला, तिथून खाली उतरला जाणार तो. हे एक टप्पा असणार आहे. अजून पुढे कुठे आहे टप्पा? अजून पुढे इथं मध्ये दोन आपल्या अॅग्रो मध्ये 2 पियर आहेत तिथं. अजून तिथे दोन pier आहेत. म्हणजे इथं मध्येच आहे का कुठं आहे? नाही सर, आपलं जो जसराचं दुकान आहे ना त्याच्यामध्ये आहे. किती पलीकडे side ला. मीटरवर ते पिल्लर असणार आहे? एक पियर मध्ये 40 मीटर अंतर आहे. 2 पियरच्या मध्ये 40 मीटर अंतर आहे एकापासून दुसऱ्यापर्यंत. सर्व्हिस रस्ता आहे का इकडं? हो, सर्व्हिस रोड आहे. किती फुटाचा सर्व्हिस रस्ता आहे? 7.5 मीटरचा सर्व्हिस रोड आहे. 7.5 मीटर. आणि किती कोटीचं बजेट आहे हे? तेवढं आपल्याला आयडिया नाही सर, साईड इंजिनियरला लेवलला नसते तेवढं. बरं मला सांगा, कुठपर्यंत म्हणजे जे आता हे बांधलं इथं चौकामध्ये आहे तिथपर्यंत होणार आहे का? हो हो, चौकापर्यंत. नाही, चौकातला जो पार्ट आहे ना आपला ब्रिज राईट साईडला झाला. चौकातला जो पार्ट आहे आपला तो डेव्हलपमेंट मध्ये आहे. असं आहे. डेव्हलपमेंटचा पार्ट आहे तो. तिथं मध्ये आयलँड येणार आहेत. हे जे रस्ता आहे असं क्रॉस मध्ये जाणार आहे? सर्क्युलर मध्ये, क्रॉस मध्ये, सर्कल टर्न मार्क्स बसणार इथं. आणि जो आपला चौकातला पार्ट आहे मार्केट चौकातला, तिथं आयलँड येणार आहे मध्ये, तो डेव्हलपमेंटचा पार्ट आहे तो. आपण तिथे जाऊ मग, चला सर दादा. आणि या कार्यक्रमामध्ये आपण हैदराबाद नाका जे मार्केट यार्ड आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती, ह्या चौकात आलो. ह्या चौकात ऍक्सिडेंट होत होते. जे आपल्या शेळगीमध्ये राहणारे जे लोक आहेत, कित्येक अनेक वेळा ह्याच जागी किती तर लोकांचा जीव गेलेला आहे, इकडे बी गेलेला आहे. आणि दादा समोर दाखवा, तिकडे दाखवा. हे काम चालू आहे. इथून जे वरनं रस्ता काढायला लागलेत, हे आता आपण बघितल्यासारखं की हे क्रॉस मध्ये रस्ता जाणार आहे. जे पुण्यावरून येणार आहेत लोक, पुण्यावरून जे गाड्या येणार आहेत ते डायरेक्ट हैदराबादला जाणार आहेत. आणि इकडून क्रॉस रस्ता गेलेला आहे. ह्याच ठिकाणी ऍक्सिडेंट होत होते. सोलापूरचा विकास होतोय बरं का, आपल्याला मान्य करावं लागेल.
आपण प्रयत्न करू, जिथं जिथं रखडलेलं काम आहे तिथं तिथं आपण जाऊन प्रयत्न करू आणि आपल्या सोलापूरचा विकास काय आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या बरोबर हे लिगाडे साहेब आहेत. मला सांगा साहेब, हे हे इकडून कसं जाणार रस्ता इकडून? आपला जो शेळगी ब्रिज जिथं संपतो आपला अप्रोच, हा. शेळगी ब्रिजचा जिथून अप्रोच संपतो आपला ब्रिजचा तिथून अप्रोच चालू होणार. हे शेळगी ब्रिज बरोबर, पहिला ब्रिज इथून जो चालू होतो तिथून पहिला ब्रिज तिथं अप्रोच जिथं संपतो तिथून आपला ब्रिज चालू होणार. आणि हैदराबाद रोडला जिथं आपला खानच्याचं हॉटेल आहे त्याच्या थोडस एक 50-100 मीटर पुढे आपलं तिथं ब्रिज खाली उतरणार आहे आणि तिथून मेन कॅरेजवेला मर्ज करणार आम्ही. मग सर्व्हिस रस्ता इकडून असणार आहे का इकडून असणार आहे? सर्व्हिस रस्ता जो आहे तो डावी आणि उजवी बाजू दोन्ही साईडला, दोन्ही बाजूला आहेत. मग हे मोठा रस्ता आहे की साहेब इकडं? हा डेव्हलपमेंट मध्ये जाणार पार्ट. म्हणजे मध्ये काय तुम्ही त्याचं काय अंडरपास ठेवणार आहे आम्ही खाली. हा. म्हणजे जे काही मोठे हेवी गाड्या वगैरे आहेत हा. ते सगळे गाड्या जे हैदराबादला जाणार आहेत किंवा पुण्याला जाणार आहेत ते गाड्या वरच्यावर फ्लायवरून वरच्यावरती जाणार आणि जे गाड्या सिटीमध्ये जाणार किंवा छोटे गाड्या वगैरे आहेत ते खाली अंडरपास वरून जाणार. बघा चला पुढे बघू म्हण या सर. आणि ह्याच जागी बघा आम्ही इथं आलो होतो, आमच्या समोरच ऍक्सिडेंट झालेला आहे. किती वेळा तरी तर एक 5-6 जण तर आमच्या समोरच गेलेले आणि विकास व्हायला लागला आपल्या सोलापूरचा. साधारणपणे साहेब हे व्हायला किती दिवस लागतील? मला 2 वर्ष टाइम पिरियड आहे. 2 वर्ष टाइम पिरियड आहे, 24 महिन्यांचा. आता तुमच्याकडे काम चालू करून किती महिने झाला? आता याला जवळपास 6 महिने झाले सर. 6 महिने तेवढं झालंय? हो. हे खूप दिवस खड्डा हे पडूनच होता साहेब, ह्याला काय लवकर झालं नाही काय काम? तसं त्यावेळेस काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आपलं काम रखडलेलं होता. मग तिथून जेव्हा टेक्निकल प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह झाला ना तेव्हा मग कामाची स्पीड पकडली. साहेब हे आता हे क्रॉस मध्ये जाणार, इकडून जाणार का? मग हे हो, सगळं पाडलं जाणार आहे काही हा हो, सगळं डिमॉलिश करणार आहे आम्ही इकडून क्रॉस मध्ये? हो. आणि हे जे सरळ स्टेट जाणार आहे? शेड नाही, आपला ब्रिजचा जो पार्ट आहे तो कव्हर मध्ये जाणार, आतमध्ये टर्न मध्ये आहे, तो लेफ्ट साईडला टर्न राहणार. आणि जो आपला मेन चौकातला जो पॉइंट आहे जंक्शनचा तो आपण डेव्हलप करणार, तिथं आयलंड येणार आहे. जंक्शन कुठं इथं राहणार आहे? हा, मेन पॉइंटला जंक्शन चौकात राहणार. दादा तिथं जंक्शन राहणार आहे आणि दाखवा जरा पाठीमागं तेव्हा जे मेन चौक दिसतंय का तिथं जंक्शन राहणार आहे. हा, तिथं जंक्शन राहणार आहे. दादा इकडे या दादा. आता ह्याच्यावर काय कसं काय नेमकं? त्याच्यावरती सर बॉस गर्ड येणार आहे, म्हणजे आपला एकंदरीत स्लॅब येणार आहे वरती. स्लॅबचं काम ते आम्ही जेव्हा 2 पिअरचं आपलं सर्व्हिस रोडचं काम होईल तेव्हा आम्ही वरचा स्लॅबचं काम चालू करणार आम्ही. पहिला तिकडून घेणार आहे का कसं? हे तर रस्ता आहे ना इकडे? नाही, पहिला सर आपण सेंटरला काम चालू करणार आहे, ट्रॅफिकला पण अडचण होईल असं काम चालू करणार आहे आपण. ट्रॅफिकची रहदारी पण चालू राहायला पाहिजे आणि आपलं काम पण व्यवस्थित सुरळीत चालायला पाहिजे. पहिला तिकडून घेणार आहे? नाही, पहिला सेंटरला काम चालू करणार स्लॅबचा. जेव्हा सगळे पिअर फाउंडेशन तयार होतील तेव्हा आपण स्लॅबला चालू करणार. म्हणजे साधारण 1-1.5 वर्ष लागतील? हो, 1.5 वर्ष लागतील. सोलापूरकर आपल्याला 1.5 वर्ष थांबायचं आहे आणि हे 1.5 वर्षानंतर ना हे काम होतंय बरं का. आणि आपल्या सोलापूरचा विकास व्हायला लागलाय हे आपल्याला मान्य करावं लागेल. जरा स्पीड पाहिजे सर, स्पीड पाहिजे कामामध्ये. तर निश्चित आपण प्रयत्न करावा स्पीडवर उचलायचं काम. लवकरच मी सोलापूरकरांना काम पूर्ण करून देऊ. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे. आणि आपण सोलापूरचा विकास हे कार्यक्रम घेतोय आणि आपल्याला दाखवलोय की विकास काय आहे. बघायला लागला किती स्पीडनं गाड्या यायला लागलेत, व्हायला लागलाय विकास. हे जे एरिया आहे शहर उत्तर मध्ये आहे बरं का, लक्षात असू दे. मी राहुल रणदिवेसह मुकुंद उकरंडे, सोलापूर न्यूज.